हेलो फ्रेंड्स, यू आर वाचिंग द एसेंस ऑफ आयुर्वेदिक साइंस। देखिए बच्चों, ये जो वीडियो है हमारे यूरेथ्रा का थर्ड वीडियो है। मतलब पिछली जो दो वीडियो थी, पार्ट 1 पार्ट 2, इसमें हमने प्री प्रोस्टैटिक यूरेथ्रा कंप्लीट कवर किया। इस वीडियो में हम सीखने जा रहे थे प्रोस्टैटिक यूरेथ्रा। सो चलिए शुरू करते हैं। उससे पहले चैनल को लाइक कीजिए और चैनल सब्सक्राइब करा। ठीक है, चलिए शुरू करते हैं। चलिए शुरू करते हैं। द फर्स्ट पॉइंट इज इंट्रोडक्शन. बघा, सबसे पहिला पॉइंट इज इंट्रोडक्शन. प्रोस्टॅटिक युरेथ्राचं इंट्रोडक्शन असं असतं की बघा, हा जो असतो दिस इज अवर प्रोस्टेट ग्लँड आणि हा आपला असतो प्रोस्टॅटिक युरेथ्रा. मतलब दिस इज अ प्री प्रोस्टैटिक मेम्ब्रेनस. ओके, सो ये जब इसमें जाता है तो ये बन जाता है दैट इज अ प्रोस्टैटिक युरेथ्रा. एवढं लक्षात होतं त्या, हा जो प्रोस्टॅटिक युरेथ्रा असतो, हा प्रोस्टॅटिक युरेथ्रा एंटेरियर वॉलच्या फार क्लोज असतो. ओके, प्रोस्टॅटिक युरेथ्रा इज क्लोज टू द एंटेरियर आस्पेक्ट ऑफ प्रोस्टेट ग्लँड. याच्यात दोन आस्पेक्ट असतात, एक अँटेरियर आस्पेक्ट असतो, एक पोस्टेरियर आस्पेक्ट असतो. कोणाचं? समजा तुमच्याकडे ही प्रोस्टेट ग्लँड आहे, ठीक आहे, ही दिलसारखी शेपची प्रोस्टेट ग्लँड. ठीक आहे, आता पहा, हा आपला प्रोस्टेट ग्लँड, दिस इज अ प्रोस्टेट ग्लँड, दिस इज अ प्रोस्टॅटिक युरेथ्रा. हा हे बघा, प्रोस्टेट ग्लँडचा हा पोस्टेरियर वाल, दिस इज एंटेरियर वाल. एंटेरियर वालच्या क्लोजर असतो, तो असतो जास्त करणं. सॉरी गिल गया. तो जो जास्त करणं जो क्लोजर रहता है दैट इज अ प्रोस्टॅटिक युरेथ्रा. एंटेरियर वॉल विच इज अ क्लोजर टू दी एंटेरियर आस्पेक्ट ऑफ प्रोस्टेट ग्लँड आणि फार फ्रॉम दी पोस्टेरियर आस्पेक्ट, असं काही ते असतं. फार फ्रॉम दी पोस्टेरियर आस्पेक्ट ऑफ दी प्रोस्टेट ग्लैंड. दिख रहा है आपको? लाइक दिस. ओके, तो ऐसा कुछ तो रहता असतो. सो एंटीरियर आस्पेक्ट ऑफ द पीजी, दिस इज द पीजी, दैट इज प्रोस्टेट ग्लैंड. याच्या हा जवळ असतो, पास रहता है, पल पल पास असतो, पल पल पास असतो. आणि याच्यानं लांब असतो, लांब रहता है, लांब म्हणजे दूर रहता है. ओके, हे दूर असतो. तर हा एंटेरियर आस्पेक्ट ऑफ प्रोस्टेट ग्लँडच्या पास असतो. ठीक है, इंट्रोडक्शन. अब देखते हैं इसकी लांबी. याची लांबी किती असते मास्टर? तुम्हाला आठवतं आपण प्री प्रोस्टॅटिक युरेथ्रा म्हणलं तो छोटा असतो, इट इज 1 to 1.5 सेंटीमीटर. ये जो होता है उससे थोड़ा बड़ा, इट इज 3 to 4 सेंटीमीटर लॉन्ग. कितना? 3 सेंटीमीटर टू 4 सेंटीमीटर लॉन्ग असतो. अच्छा, हो गया मास्टर, कळालं. आता थर्ड पॉईंट आहे, लिगामेंट आहे की नाही याला? आहे. बघा, एक आस्पेक्ट दाखवतो तुम्हाला. ही प्रोस्टेट ग्लँड दिसते, याचा एक खाली हिरवा दिसतोय, दॅट इज अ लिगामेंट. हा याच्या इथं लिगामेंट असतो. ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे, प्रोस्टेट ग्लँडच्या एकदम खाली एक लिगामेंट प्रेझेंट आहे. दिसतो इथं, मी ती डायग्राम ड्रॉ केली आहे. वही लिगामेंट वहाँ प्रेझेंट रहता है. उस लिगामेंट का नाम क्या है? उस लिगामेंटचं नाव काढतो. त्या लिगामेंटचं नाव आहे प्युबोप्रोस्टॅटिक. काय नाव आहे? प्युबोप्रोस्टॅटिक लिगामेंट. काय नाव आहे याचं? प्युबोप्रोस्टॅटिक. लेट्स डिकोड दी वर्ड. पहिलं हां, जो वर्ड आहे फर्स्ट आस्पेक्ट, प्युबोप्रोस्टॅटिक. हा जो प्युबो वर्ड आहे ना, हा प्युबो वर्ड आला प्युबिस बोन पासून. कोणापासून? प्युबिस बोन. ओके, आणि प्रोस्टॅटिक वर्ड आला प्रोस्टेट ग्लँड पासून. ही आपली प्रोस्टेट ग्लँड आणि प्युबिस बोन. आता हा जो लिगामेंट असतो ना, हा काय करतो? प्युबिस बोन, प्रोस्टेट ग्लैंड. प्यूबिस बोन और प्रोस्टेट ग्लैंड, इन दोनों को एक जगह पे मेंटेन करने का काम जो करता है ना, वो प्यूबोप्रोस्टैटिक लिगामेंट करता है. मैं आपको एक डायग्राम दिखाता हूँ यहाँ पे. ये देखिए, इस डायग्राम में आपको जो रेड वो दिख रहा है लिगामेंट, वो प्यूबोप्रोस्टैटिक लिगामेंट है. वो लिगामेंट क्या कर रहा है? यहाँ पे एक प्यूबिस बोन है, उधर प्रोस्टेट ग्लैंड है. उन दोनों को उनकी जगह पे मेंटेन करने का काम होगा. समझा? गुड. तो ये 3 एस्पेक्ट क्लियर हो गए. चलिए अब चलते हैं 4th चैप्टर, दैट इज 4th पॉइंट, फीचर्स. वेरी इंपॉर्टेंट. देखिए, अब इसको जो होता है दैट इज, कहाँ गई हमारी प्रोस्टेट ग्लैंड? फिर से यहाँ, ये बघा, दिस इज अ प्री प्रोस्टैटिक. ये गुलाबी है, दैट इज अ प्रोस्टैटिक. ये जो प्रोस्टेट ग्लैंड है ना हमारी, सॉरी प्रोस्टैटिक यूरेथ्रा जो है ना, इसके कुछ फीचर्स है. टोटल 5 फीचर्स है. मैंने यहाँ पे फर्स्ट, ये सेकंड वाला, ये थर्ड वाला, ये फोर्थ वाला, फिफ्थ वाला फीचर्स. ये 5 फीचर्स का नाम मैं आपको बताऊंगा आणि ते नाव मी डायग्रामवर दाखवेन. लई महत्वाचे. ती डायग्राम इथे आहे.
ते नाव पहिल्यांदा पहिले पाहू. सबसे पहला जो उसका फीचर हम देखने जा रहे हैं उसके नाम में, वो जो फीचर का नाम है उसका नाम है, द फर्स्ट नेम इज कॉल्ड यूरेथ्रल क्रेस्ट. क्या नाम है उसका? यूरेथ्रल क्रेस्ट. क्या नाम है उसका पहला? यूरेथ्रल क्रेस्ट. सिर्फ नाम रटिए, सबसे पहले नाम याद ठेवानी, ह्याच सिक्वेन्स नाही. यूरेथ्रल क्रेस्ट, यूरेथ्रल क्रेस्ट म्हणत जा, ठीक आहे. सेकंड कुठं? हे बाण कुठं दाख, सेकंड वाला इथं यूरेथ्रल क्रेस्ट. त्याच्यानंतर जो आपला आहे तो आहे प्रोस्टॅटिक सायनस. जो सेकंड आस्पेक्ट आहे दॅट इज अ प्रोस्टॅटिक सायनस. प्रोस्टॅटिक सायनस सेकेंड वाला फीचर प्रोस्टैटिक साइनस, यूरेथ्रल क्रेस्ट थर्ड वाला फीचर. लाल पेन से लिखता हूँ. थर्ड वाला फीचर कॉल्ड वेरम मोंटानम. आठवता हम मोडले होते प्री प्रोस्टॅटिक युरेथ्रा, नेक ऑफ ब्लॅडर टू वेरम मोंटानम जाता. आता शिकू वेरम मोंटानम काय. थर्ड फीचर का नाम वेरम मोंटानम. थर्ड फीचर का नाम वेरम मोंटानम. बोलते जाइए. फर्स्ट यूरेथ्रल क्रेस्ट, सेकंड प्रोस्टैटिक साइनस, थर्ड वेरम मोंटानम. फोर्थ का नाम है प्रोस्टैटिक यूट्रिकल. क्या नाम है थर्ड का? फोर्थ का प्रोस्टैटिक यूट्रिकल. फर्स्ट यूरेथ्रल क्रेस्ट, सेकंड प्रोस्टैटिक साइनस, थर्ड वेरम मोंटानम, फोर्थ प्रोस्टैटिक यूट्रिकल. समझा? एंड लास्ट जो फीचर है, लास्ट जो है दैट इज कॉल्ड एज इजैकुलेटरी डक्ट और ओपनिंग ऑफ इजैकुलेटर. इसको कहते हैं इजैकुलेटरी डक्ट. समझा? कट. ये 5 फीचर है और ये 5 फीचर मैं एक्सप्लेन करता हूँ ये क्या क्या है, लेकिन इनके नाम याद रखिए. सबसे पहले यूरेथ्रल क्रेस्ट, प्रोस्टैटिक साइनस, वेरम मोंटानम, प्रोस्टैटिक यूट्रिकल एंड इजैकुलेटर. अब ये सब फीचर्स इस डायग्राम में दिखाता हूँ. तो देखिए ये जो डायग्राम है दैट इज अवर डायग्राम ऑफ द प्रोस्टैटिक यूरेथ्रा. एक एक पॉइंट्स उसमें देखेंगे. चलिए, सबसे पहला जो वैशिष्ट्य है, सबसे पहला जो फीचर है दैट इज यूरेथ्रल क्रेस्ट. हे यूरेथ्रल क्रेस्ट काय सांगतो. सबसे पहले हे जो प्रोस्टॅटिक यूरेथ्रा है, उस प्रोस्टॅटिक यूरेथ्रा में जो मिड लाइन हे बघा, हे जो लाल लाल दिसतंय का, हे लाल स्ट्रक्चर, दिस इज अ प्रोस्टेट ग्लँड. हे प्रोस्टेट ग्लँड आहे. ह्या प्रोस्टेट ग्लँडच्या मध्ये पण पोस्टेरियर आस्पेक्टला हे कुठे घडतं? हे प्रोस्टेट ग्लँड आहे. हे एंटेरियर, हे पोस्टेरियर, हे सगळे खेळ पोस्टेरियर आस्पेक्ट को होते हैं. ये पोस्टेरियर एस्पेक्ट ऑफ दी पोस्टेड ग्लैंड असतं. सो इस प्रोस्टेट ग्लैंड के पोस्टेरियर एस्पेक्ट में एक मिड लाइन रिज रहती है. मतलब मैं आपको दिखाऊं तो चल, मतलब इस तरह से दिस इज अ मिड लाइन रिज, इस तरह से. सो ये जो मिड लाइन रिज होती है ना पोस्टेरियर ऑफ द प्रोस्टेट, ये है मिड लाइन रिज जो यहाँ से शुरू होके ये दिख रहे हैं आपको. मैंने ड्रॉ नहीं किया, लेकिन ये जो मिड लाइन रिज है दिस इज नथिंग बट दिस इज यूरेथ्रल क्रेस्ट. क्रेस्ट है तो त्याला आपण मिड लाइन रिज असं म्हणतो. ये क्या है? सो ये मिडिल रिज है, मिडिल रिज जिसको हम कहते हैं यूरेथ्रल क्रेस्ट. मिडिल रिज को हम कहते हैं यूरेथ्रल क्रेस्ट, जो मिडिल रिज असतं. ठीक है. सेकंड एस्पेक्ट प्रोस्टॅटिक साइनस. बघा हा जो दिसतोय का, व्हाईट 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 हा पोर्शन, हा हे मिडल रिज आहे ना पूर्ण. ही पूर्ण मिडल रिज आहे. मिडल रिज म्हणजे काय असतं की प्रोस्टेट ग्लँडच्या पोस्टेरियर एस्पेक्टला एक मधातनं एक रिज टाइप स्ट्रक्चर डेवलप झालं. दैट इज अ मिडल रिज कॉल्ड यूरेथ्रल क्रेस्ट. उस यूरेथ्रल क्रेस्ट में ये जो यूरेथ्रल का क्रेस्ट है उसमें देखिए ये जो व्हाइट व्हाइट दिख रहा है आपको, मैं हाथ जिधर लगा, ये जो व्हाइट व्हाइट, ये जो है ना, ये व्हाइट व्हाइट स्ट्रक्चर है. इसको जो कहते हैं ना प्रोस्टॅटिक साइनस कहते हैं. अब ये आया कहाँ से? ये क्या है बघा, हे जो असतो हा व्हाइट 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 हा प्रोस्टॅटिक साइनस आहे. हा व्हाइट 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 हे प्रोस्टॅटिक साइनस आहे. आता ना हा साइनस ना डिप्रेस्ड स्ट्रक्चर है. आता हा डिप्रेस्ड कसा, मी तुम्हाला एक दिखाता हूँ. देखिए फॉर एग्जाम्पल ये हमारा प्रोस्टेट ग्लैंड है आगे से और ये पीछे का उसका पोस्टेरियर वॉल है. फॉर एग्जाम्पल अगर मैंने क्या कर दिया कि ये वाला आ गया, ये वाला ओके, कुछ सब्सटेंस देखिए अगर मैंने ये रख दिया
तो ये देखिए, ये जो मार्कर है वाइट कलर का, उसका एलिवेशन तैयार हो गया, लेकिन जहां पे ये रखा गया है वहां तो डिप्रेस्ड स्ट्रक्चर प्रेजेंट हो गया ना, डिप्रेस्ड हो गया ना, उधर डिप्रेशन हो गया. सो ये जे डिप्रेशन तयार झाले ना तिकडे पोरो, त्या डिप्रेशनला प्रोस्टॅटिक सायनस म्हणता. त्याला काय म्हणता? प्रोस्टॅटिक सायनस मास्तर. हे बघा पोरो, सिंपल भाषेत, पोस्टेरियर वॉल आहे प्रोस्टेट ग्लँडची, हा एखादा स्ट्रक्चर आहे ज्याचं हे वाला निळा, आता त्याचं मला आपण सांगेल तो वेरम मोंटानम आहे. सांगेल हा जो वेरम मोंटानम आहे, हा निळावाला, हा वेरम मोंटानम इथं ठेवला मी असा, पोस्टेरियर वॉल ऑफ द प्रोस्टेट ग्लँड. हा वेरम मोंटानम तर एलिव्हेट झाला, पण त्यांनी काय केलं, आजूबाजूला डिप्रेस्ड स्ट्रक्चर डेव्हलप केलं. जिथे तो बसला ना तिथे डिप्रेशन तयार केलं, दिसलं, जिथे तो बसला तिथे डिप्रेशन, त्याला म्हटलं जातं प्रोस्टॅटिक सायनस. सो इट इज नथिंग बट ए डिप्रेशन. ओके, इट इज नथिंग बट ए डिप्रेशन ऑन बोथ साइड ऑफ क्रेस्ट ना, दोन्ही बाजूला, क्रेस्टच्या दोन्ही बाजूला, बोथ साइड ऑफ क्रेस्ट, क्रश नाही क्रेस्ट, हा दोन्ही बाजूला ऑफ क्रेस्ट. ओके, हा दोन्ही बाजूला ऑफ क्रेस्ट. ओके बच्चो, अब इसका वैशिष्ट्य तुम्ही पाहिलं का, या प्रोस्टॅटिक क्रेस्ट मध्ये नाही गोल गोल डोळे काढले, इट इज नथिंग बट प्रोस्टॅटिक डक्ट. हे जे असतात ना, हे डोळे दिसत आहेत का, डोळे दिसतात कळतं, प्रोस्टॅटिक डक्ट्स यांना म्हटलं जातं प्रोस्टॅटिक डक्ट. आणि हे जवळपास 15 ते 20 असतात, हे प्रोस्टॅटिक डक्ट्स आहेत. हे प्रोस्टॅटिक डक्ट्स काय करता माहिती आहे का, हे प्रोस्टॅटिक डक्ट्स ना इजॅक्युलेशनच्या वेळेस जे पण कंटेंट इजॅक्युलेट होणार आहे ते ह्या सायनसमध्ये सोडतात. कळलं? हां, हेच काम असतं प्रोस्टॅटिक सायनसचं. हा वर्ड सायनसचा अर्थ काय असतो, सायनस स्टँड्स फॉर, सायनस म्हणजे असं जिथं खूप जास्त सिक्रेशन एकट्ठा होतं त्याला सायनस म्हणतात. मग प्रोस्टॅटिक सायनसमध्ये खूप साऱ्या प्रोस्टॅटिक डक्ट्स असतात की जे इजॅक्युलेशनचं कंटेंट त्या सायनसमध्ये पॉर करतात. समजलं? गट. ओके बट सो इट इज याचं वैशिष्ट्य फक्त प्रोस्टॅटिक डक्ट्स आहेत, विच आर 15 to 20, 15 ते 20 अशा प्रोस्टॅटिक डक्ट्स त्यामध्ये असतात. कट. आता याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर दिसतंय का, आता हे जे स्ट्रक्चर आहे हे एलिव्हेटेड स्ट्रक्चर आहे. हे ब्लू वालं पूर्ण ब्लू दाखवलं, याला म्हणता वेरम मोंटानम. हे एलिव्हेटेड स्ट्रक्चर आहे. सो इट इज एलिव्हेशन, नथिंग बट एलिव्हेशन. कुठं? क्रॅशच्या मिडलला, एलिव्हेशन इन मिडल ऑफ द क्रस्ट, क्रश के मिडल, क्रश तुमची क्रश नाही, इथं क्रशच्या मिडलला हा जो एलिव्हेशन दिसतोय ना ब्लू, दॅट इज द वेरम मोंटानम. आणि याला आणखीन एक नाव आहे, कॉलिक्युलस सेमिनालिस. इट इज ऑल्सो नोन ॲज कॉलिक्युलस सेमिनालिस. इसको क्या बोलते हैं मास्टर? इसको बोलते हैं कॉलिक्युलस सेमिनालिस. इसको बोलते हैं कॉलिक्युलस सेमिनालिस, also known as कॉलिक्युलस सेमिनालिस. ओके, फोर्थ पॉइंट, प्रोस्टॅटिक युट्रिकल. हा जो वेरम मोंटानम आहे, ह्या वेरम मोंटानमच्या सेंटरला या ठिकाणी एक हिरवं दिसतंय का, याला म्हटलं जातं प्रोस्टॅटिक युट्रिकल. हा प्रोस्टॅटिक युट्रिकल ना मागं असतो. आता तुम्हाला कसं दाखवू, हे बघा, ही आपली एक आकृती आहे, खूप सुंदर आकृती, ही नोट्समध्ये पण देऊन देईल मी. ह्या आकृतीमध्ये हे दिसतंय का मधलं, याला म्हणता प्रोस्टॅटिक युट्रिकल. आता होतं असं ना, हा पोस्टेरियर वाल आहे. आता हे असं राहतं, हा ही प्रोस्टेट ग्लँड आहे, ह्याच्या अँटेरियर आणि हे पोस्टेरियर वॉलमध्ये हे सर्व असतं. तर त्याच्या इथे असतंय. समजा मी इथे काय करतो, हे असं भाग पड, हे असं छेद पडलं, हे बघा. हां, ही एंटेरियर वाल, ही पोस्टेरियर वाल, एंटेरियर वाल, पोस्टेरियर वाल. आता बघा, एंटेरियर पोस्टेरियर, एक मिनिट. ही याची एंटेरियर वाल, पोस्टेरियरच्या आतमध्ये हे घड. आता पोस्टेरियर वालच्या बॅक साईडला हे अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर मागून निघतं. हे जे ना, हे पुढचा व्ह्यू दाखवतोय, याच्या मागणं हे असं असतं. याला म्हणतात प्रोस्टॅटिक युट्रिकल.
हा असतो प्रोस्टॅटिक युट्रिकल, जो प्रोस्टेट ग्लँडच्या प्रोस्टॅटिक युरेथ्राच्या बॅक साईडला तुम्हाला दिसतं. एक डायग्राम इथं दाखवतो, त्यामध्ये समजून घ्या. हे बघा, हे जे स्ट्रक्चर इकडचं दिसतं ना, त्यामध्ये जे फिंगर लाईक स्ट्रक्चर ते दिसतं, एका छोटंसं जे स्ट्रक्चर आहे, दॅट इज कॉल्ड एज अ प्रोस्टॅटिक युट्रिकल, विच इज अ स्मॉल. त्याची जी लांबी जी असते ना ती 6 mm लॉंग असते फक्त. किती mm असते ती 6 मिलीमीटर लॉंग असते, फक्त 6 mm लॉंग, 6 मिलीमीटर लॉंग असते, एवढी त्याची लांबी असते. आणि हे काय फिंगर लाईक प्रोजेक्शन असतं. हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बॅक साईडला प्रेझेंट असतं. मी तुम्हाला एक आकृतीत दाखवलंय बघा, समजा तो प्रोस्टॅटिक युट्रिकल आहे. ठीक आहे. आता हे काय आहे ते पण सांगितलं. हा असतो, कुठे असतो हा कोण आहे, वरम मोंटॅनम, निळा 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 वरम मोंटॅनम कॉलिक्युलस समजा आलेच, कारण की हा असं दाखविलं ना मास्तर तू, हे ठेवलं, हा एलिव्हेट झाला, बाकीचा डिप्रेस झाला. जो एलिव्हेट झाला तो वरम मोंटॅनम, जो डिप्रेस झाला तो सायनस. शाबाश, समजा. हा, आणि जो प्रोस्टॅटिक युट्रिकल असतो ना, हा प्रोस्टॅटिक युट्रिकल फीमेलच्या वजाइना को सिमिलर है. फीमेल के वजाइना को जो सिमिलर है उसे प्रोस्टैटिक यूट्रिकल कहते हैं. इसलिए उस प्रोस्टैटिक यूट्रिकल को वजाइना मस्क्यूलिन भी कहते हैं. उसका दूसरा नाम मारकर पढ़ लो. तो दूसरा नाम क्या है, वजाइना मस्क्यूलिन. मस्क्यूलिन देखिए, vagina in the female, masculine stands for male ना, so vagina in male prostatic utricle. ये MCQ भी तैयार हो सकता है, very important MCQ in PG as well. Okay, then fifth point, यहाँ fifth है ejaculatory ducts. ये ducts दिख रही है, ये दो black color के similar shaped. These are the ducts which are present on both side of the हिरवा प्रोस्टॅटिक युट्रिकल. म्हणजे हे कुठे गेलं आपलं, हा हे मास्टर, याच्या दोन्ही बाजूला एक इकडं एक इकडं जे दिसतं दॅट आर डक्ट्स. 2 डक्ट्स राहती, दे कॉल्ड इजॅक्युलेटरी डक्ट्स. आपल्या आकृतीमध्ये पण तुम्हाला दिसेल, हे बघा आकृती, ह्याच्यामध्ये हे प्रोस्टॅटिक युट्रिकल आणि दोन्ही बाजूला डक्ट्स, इजॅक्युलेटरी डक्ट्स प्रेझेंट. होप यू लाईक दिस व्हिडिओ. कीप शेअरिंग, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.